माइल्स ऑफ स्माइल या स्कूलने मला क्रिसमस पार्टीसाठी आमंत्रित केले होते. त्यासाठी मी एक रील पोस्ट केलेली. तर तेव्हा मला एका दादाने कमेंट केलेला की ताई, तुम्ही क्रिसमस डे जसा सेलिब्रेट केला तसंच गुढीपाडवासुद्धा सेलिब्रेट करता का? तर त्या दादांना मला हे सांगायचं आहे की दादा, हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्व? तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग आहे आपला क्रिसमस डेचा, आणि क्रिसमस डेच्या दिवशीचा हा मी व्लॉग शूट करते आहे. पण मिशोवरून मी एक पार्सल मागवलेलं माझ्यासाठी, ज्याची वाट मी खूप दिवसांपासून बघत होते. मुंबईला लवकर पार्सल येतात म्हणून ताईने माझ्यासाठी इथेच ऑर्डर केलेलं. मी गावाला गेल्यानंतर ऑर्डर करणार होते, पण ती बोलली की इथे लवकर येतात तर इथेच मागव. आणि मी हे पार्सल बघून खूप जास्त हॅप्पी झालेले, कारण हे पार्सल खूप स्पेशल होतं माझ्यासाठी. कारण जसं की मी आयफोन घेतलेला आत्ता, आणि मी आयफोनला म्हणजे माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की माझ्या चार्जरसाठी मी कवर घेईन. तर हे कवर मी माझ्या चार्जरसाठी मागवलेले. तुम्ही बघू शकता, लेव्हेंडर कलरचे आहेत आणि मला हे इतके जास्त आवडलेले. आणि हे परफेक्ट येतात आपल्या चार्जरसाठी, म्हणजे एक प्रकारचे चार्जरचे कपडेच बोलायला काय हरकत नाही आहे. तर येस, मी माझ्या चार्जरसाठी कपडे ऑर्डर केलेले. तर हे कपडे आहेत लेव्हेंडर कलरचे, खूप सुंदर आहेत. पण दिसायला जितके सुंदर आहेत तितकंच डिफिकल्ट आहे याचं वर्क. कारण बघू शकता तुम्ही, ताई माझ्या वायरला ते गुंडाळत होते, पण त्यासाठी इतका जास्त वेळ गेला तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकत. ताई मला बोलली की तुला जमत नाही आहे, मी करते दे, म्हणून मी तिच्याकडे दिलं. तर तिला तर माझ्यापेक्षा जास्त वेळ लागत होता. शेवटी थोडंफार तिने कंप्लीट केलं, थोडंफार मी कंप्लीट केलं, आणि त्यानंतर जाऊन हा चार्जर पूर्णपणे सेट झाला. तसं पाहायला गेलं तर चार्जरला कपडे घालणं खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी आणि ताईसाठी सुद्धा, पण तरीसुद्धा आम्ही हे वर्क कंप्लीट केलं. आणि तुम्ही फायनल रिझल्ट बघू शकता, किती सुंदर दिसतोय हा चार्जर. मला याचा कलर आणि स्पेशली हे जे फूल आहे या चार्जरवरती, हे मला खूप जास्त आवडलं. आणि मी खूप हॅप्पी होते. खरं तर हे पार्सल रिसीव्ह झालं तेव्हाच मला खूप आनंद झालेला, कारण मला ते दिसताना जेव्हा मी पाहिलं तेव्हाच खूप आवडलं. कुठे? इन ऑर्बिट मॉल, क्रिसमस पार्टी. अँड फायनली आम्ही सर्वजण बाहेर पडलो. आर्यन गावी गेलेला चिमणगावला, म्हणजे वाडीला. तर तो नव्हता आमच्यासोबत. तर सचिनदाजी, सीमाताई, मी आणि आर्यन, माझ्यासोबत होता. तर आम्ही सर्वजण असे गेलेलो. तर इथे सिग्नल लागलेला. सिग्नलवरती ही मुलगी हे बलून्स विकायला उभी होती, पण तिला असं वाटत होतं की ते आम्ही घ्यावेत. पण चिनूला विचारलं तुला हवं आहे का, तर चिनू नाही बोलला, म्हणून ते आम्ही घेतले नाहीत. त्यासाठी आम्ही आता मग पुढे निघालेलो इन ऑर्बिट मॉलसाठी. पण इथे गेल्यानंतर पाहिलं तर प्रचंड गर्दी होती, एवढी जास्त गर्दी होती. सीमाताई बोलली की इतकी गर्दी नसते, पण आज क्रिसमस डे असल्याकारणाने सर्व लोक इथे आलेले आहेत आणि सुट्टी पण असते, त्याच्यामुळे कदाचित इथे सगळ्यात जास्त गर्दी होती. पण हा मॉल इतका सुंदर होता. मी फर्स्ट टाईम वाशीला आलेले आणि हा मॉल पाहिलेला. खरं तर मुंबईमधले जास्त लोकेशन्स मला माहिती नाही आहेत, जितके मला पुण्यामधले थोडेफार माहिती आहेत. पण हा मॉल अत्यंत सुंदर होता. तुम्ही पुढे बघालच की किती छान आहे हा मॉल. जेव्हा आम्ही बाहेर पडलो आणि चिनूला असं समजलं की आम्ही इन ऑर्बिट मॉलला निघालेलो आहोत आपण सर्व, तेव्हा तो खूप जास्त खुश झालेला. पण त्यानंतर थोड्या टाईमने त्याला काय झालं काय माहिती नाही, तो खूप अपसेट होता, काहीच करायला तयार नव्हता, फोटोही काढत नव्हता. त्यानंतर तिथं किती जास्त गेम होत्या, तर त्यासुद्धा त्याला खेळायच्या नव्हत्या. काय झालं होतं त्याला काही समजत नव्हतं. पण ठीक आहे, तसंच त्याला आम्ही पुढे घेऊन गेलो, कारण आता घरी तर जाऊ शकत नाही. आणि शेवटी दिवसभर चाललेलं सर्वांचं की जाऊयात म्हणून. त्यानंतर खूप दिवसानंतर वेळात वेळ काढून ऑफिसचं काम सर्व आवरून आम्ही सर्वजण बाहेर पडलेलो. म्हटलं ठीक आहे, एन्जॉय करून येऊयात 1-2 तासामध्ये माघारी. पण बाहेर पडल्यानंतर इतका जास्त वेळ जातो की आपण घरी कधी येऊ हे आपल्याला सुद्धा माहिती नसतं. इथे खरं तर सीमाताई या गोष्टीची वाट बघत होते स्क्रीनवरती, कारण तिथे एक छोटा मुलगा आलेला आणि तो खूप सुंदर पोज देत होता. तर त्या पोज ती चिनूला द्यायला लावत होते. तर चिनूचं पोज सोडून हुसन तेरा तोबा तोबा ह्या गाण्यावरती त्याचा डान्स चालू होता, कारण त्याला ती स्टेप खरं तर खूप छान जमते, जी स्टेप मला सुद्धा आजपर्यंत नाही जमली आणि मी कधी ट्रायही नाही केली, कारण ती मला जमणार पण नाही आहे.
गावापेक्षा सगळ्यात जास्त सुंदर सण सिटीमध्ये सेलिब्रेट केले जातात. तर तसंच मला आज वाटलं, कारण क्रिसमस डे आज होता आणि सिटीमध्ये म्हणजे कितीतरी लोक या मॉलमध्ये आलेले एन्जॉय करत होते. पण मी गावी असते तर म्हणजे कितीतरी लोकांना माहिती पण नसते की आज बाबा क्रिसमस डे आहे, काय केलं जातं, कशासाठी असतो वगैरे. तर असंच मला एका दादाने DM केलेला. मागे 2-3 दिवसापूर्वी मी एक रील पोस्ट केलेली क्रिसमस पार्टीची. माइल्स ऑफ स्माईल या स्कूलने मला क्रिसमस पार्टीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले. तर तीच रील मी पोस्ट केलेली आणि एका दादाने मला DM केला की ताई, जसं तुम्ही क्रिसमस डे सेलिब्रेशन केलं तसंच तुम्ही गुढीपाडवा वगैरे सण सेलिब्रेट करता का? तर त्या दादांना मला हे सांगायचं आहे की हो दादा, क्रिसमस डेच नाही तर आपले छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिवाळी, दसरा, त्यानंतर बरेच सण, गुढीपाडवा, हे सगळे सण मी खूप चांगले सेलिब्रेट करते. फक्त क्रिसमस पार्टीज मी सेलिब्रेशन नाही केलेलं, तर वर्षातले जितके पण सण आहेत ते सगळे सण मी तितक्याच उत्तम पद्धतीने सेलिब्रेट करते. इथे लहान मुलांच्या खूप छान छान पोज होत्या. तर एक पोज चिनूला जमत नव्हती म्हणून सीमाताई करून दाखवत होते. तरीसुद्धा चिनूचं फक्त हुसन तेरा तौबा तौबा. आणि इथे खूप सुंदर असा फिश टँक होता. मला इथले फिश खूप आवडले आणि तिथे मी हा व्हिडिओ शूट केलेला, कारण त्या खूप सुंदर मला वाटल्या म्हणून. आणि त्यानंतर आम्ही या मॉलमध्ये आलेलो. हा मॉल इतका सुंदर होता. खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी इथं होत्या आणि प्रत्येक गोष्ट इथं होती. अगदी टेडी बिअर, खूप सुंदर, एक से बढ़कर एक वस्तू इथे होत्या, तुम्ही बघू शकता. पण या सगळ्यांची प्राईस पण तितकीच जास्त होती. पण खरं तर वस्तूसुद्धा तशा होत्या. तर बऱ्यापैकी शॉपिंग आम्ही इथे केलेली आणि इथे पूर्ण मॉल फिरायला आम्हाला इथेच खूप जास्त वेळ गेला खरं तर. जिओग्राफीत बघत बसू नका, सगळं ठीक आहे. इथले फ्लॉवर पॉट बघा ना किती सुंदर आहेत आणि फ्लॉवर्स पण खरं तर खूप छान आहेत. पण प्रॉब्लेम असा होता की तो प्लास्टिकमध्ये होता आणि खरं तर प्लास्टिकचं ते फुलांचं ओझं इतकं जास्त होतं की त्या प्लास्टिकला सुद्धा झेपत नव्हतं आणि त्यामुळे तो एका ठिकाणी ठेवला तर तो खाली पडत होता अक्षरशः. अशा पद्धतीचं ते होतं. पण इथे फोटो खूप सुंदर येतात. मी एक फोटो तिथे काढलेला आहे, खूप छान फोटो येत होता तिथं, कारण तिथे खूप छान फुलांचं गार्डन टाईप होतं. आणि खरं तर ही बॅग मला खूप दिवसांपासून घ्यायची होती, पण तरीसुद्धा ही मला काय आवडली नाही, कारण मला ती छान वाटली नाही. मला जरा वेगळ्या पद्धतीची हवी होती. त्यानंतर इथं होते क्लिप, बेल्ट्स वगैरे, बोनेट वगैरे सर्व होतं. आणि मध्येच मला एक सुंदर अशी ही वस्तू भेटली जी की मला खूप जास्त आवडली. खूप सुंदर वाटत होती, पण त्याचा काही उपयोग नव्हता, कारण ही लहान मुलं घरामध्ये अशा वस्तू ठेवूच शकत नाही आहेत. ते घेणार, हातात सतत खेळत राहणार, खाली पडणार, ते फुटून जाणार, सगळे पैसे वेस्ट होणार. म्हणून मी तर ते घेणार पण नव्हतेच, पण मीच स्वतः थोडाफार वेळ खेळत बसलेले त्याच्यासोबत, कारण ते खूप सुंदर वाटत होतं. माझ्या व्हिडिओ शूटच्या नादामध्ये सीमाताईने आणि सचिनदाजीने इतकी जास्त शॉपिंग केलेली की मला ते शूट घ्यायचं सुद्धा भान नव्हतं, कारण की माझं फक्त चालू होतं सगळ्या वस्तू बघणं, त्या ज्या वस्तू आवडल्या आहेत त्या वस्तूंसोबत खेळणं, बस. आणि इथे तुम्ही बघताय की मी पुन्हा एकदा ह्या फ्लॉवर पॉटच्या इथे आलेले, कारण जेव्हा मी इथे फोटो काढलेला त्यानंतर मी तो मोबाईलमध्ये पाहिला, तो इतका सुंदर वाटत होता म्हणून मी इथे स्पेशल व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेले. आणि इथं मला काही घ्यायचं नव्हतं, मी फक्त आणि फक्त हे इथं माझं एक व्हिडिओ व्हावा आणि फोटोशूट व्हावं, बस त्यासाठीच मी आलेले. पण इथलं शूट खरंच मला खूप जास्त आवडलं, कारण ते फ्लॉवर्समध्ये खूप छान फोटो व्हिडिओज वगैरे येत होते. आणि बस झालं. आणि सीमाताईला म्हटलं चला झालं, कारण मला एवढंच करायचं होतं. त्यानंतर आलो आम्ही ते आरशाच्या कलेक्शनमध्ये, जे की सीमाताईला आरसे हवे होते, पण तिला ते ज्या शेपमध्ये हवे होते ते मिळाले नाहीत. आणि गावाच्या घरी घेण्यासाठी एक वॉचसुद्धा हवं होतं, पण ते सुद्धा तिला फार काय आवडलं नाही, सो आम्ही ते घेतलं नाही. आणि इथे मी पाहिली क्यूट आणि सुंदरशी अशी डायरी, जी की खूप सुंदर होती. मखमली टाईप त्याला असा कपडा होता वरच्या साईडने. मला तर ती काय घ्यायचीच नव्हती, पण गेल्या वर्षी मला डायरीची खूप गरज होती, मला ती घ्यायची सुद्धा होती, पण मी नाही घेतली, कारण आत्ता मला त्याची काहीच नीड नव्हती म्हणून. तर पण मला ही डायरी खूप आवडली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेडी बिअर किंवा त्या अशा मऊ मखमली अशा टाईप ज्या वस्तू असतात ना, त्या शक्यतो मला फार जास्त आवडतात. जसं की मी चार्जरसुद्धा मागवलेला, तो सुद्धा मखमली वगैरे नव्हता, तो प्लास्टिकचाच होता, पण तो मला खूप आवडला म्हणून मी तो ऑर्डर केलेला. तर त्या पद्धतीनेच ती डायरी होती जी की मला खूप आवडली. इथं मी खूप साऱ्या बॉटल्स पण पाहिल्या, मला बॉटल्स हवी होती पण ती मला नाही मिळाली.
बिलिंगसाठी खूप मोठी लाईन होती, त्यामुळे आम्ही सचिनताजींना बोलले तुम्ही बिल पे करून या, आम्ही तोपर्यंत फोटोज व्हिडिओज वगैरे काढतो. म्हणून आम्ही रील बनवत होतो, सीमाताई आणि मी, जी की ही रील खूप ट्रेंडिंगमध्ये होतं हे सॉन्ग, म्हणून आम्ही बनवत होतो. पण प्रचंड हसलो, कारण आम्ही हा विचार केला की लोक पब्लिक प्लेसमध्ये कसे रील्स बनवत असतील. आम्ही बनवण्याचा ट्राय केला, पण लोकांचा इतका जास्त आवाज होता की अक्षरशः आम्हाला ते सॉन्गचे लिरिक्स काय आहेत ते सुद्धा व्यवस्थित ऐकू येत नव्हते. तरीसुद्धा आम्ही छोटासा ट्राय केलाच खरं तर, आणि व्हिडिओ शूट करण्याचा सुद्धा ट्राय केला. 2-3 वेळा आम्ही हा रिटेकसुद्धा घेतलेला, पण तो आम्ही पोस्ट नक्कीच नाही करणार. म्हणजे मी तरी नाही करणार, सीमाताईचं काय माहिती नाही आहे. खरं तर इथे खूप साऱ्या गेम्स वगैरे होत्या, पण या LED इथे व्हिडिओ शूट करण्यासाठी प्रचंड अशी लाईन होती, कारण या गोष्टीचा खूप सर्व लोक एन्जॉय करत होते, मजा घेत होते सर्व. आणि सचिनदाजींनी जबरदस्ती चिनूला या बाईकवरती बसवलेलं, कारण तो एकही गेम खेळत नव्हता, काहीच त्याला करावंसं वाटत नव्हतं, म्हणून त्यांनी जबरदस्ती त्याला तिथे बसवलेलं. आणि हा मुलगा खूप सुंदर, जसं फॅमिली मेंबर सांगत होते तशा पद्धतीने पोज देत होता. त्याचे पप्पा त्याला समजावून सांगत होते असं कर तसं कर. ह्या 2 मुलींनीसुद्धा खूप छान एन्जॉय केला. खरं तर इथं खूप छान वाटत होतं. मी सुद्धा एक ट्राय केला, म्हटलं चला बघूयात मला जमतंय का. तर इथे मी रेडी झालेले, पण मला काहीच समजत नव्हतं काय पोज देऊ, काय करू. हां, रीलमध्ये वगैरे मी हे खूप जास्त बघितलेलं की हां बाबा म्हणजे हे असं काहीतरी लोक करतायत, म्हणून म्हटलं चला आपण एक ट्राय करावा. पण खरं तर मी हा ट्राय नव्हता करायला पाहिजे, कारण मला तरी तो जमला असं मला वाटत नव्हतं. आणि सगळेजण असे बाजूला उभे राहिलेले बघत होते. पण ठीक आहे, म्हटलं चला आपण तरी कधी करणार ना, म्हणून मी हा ट्राय केला जस्ट. तर कसा वाटतोय तुम्हाला कमेंट करून सांगा. बिहाइंड द सीन इथे तुम्ही बघू शकता. चिनूला फोटो काढण्यासाठी आम्ही फोर्स करत होतो, तर तो फोटोसुद्धा काढत नव्हता, म्हणून त्याला जबरदस्ती इथं उभं केलं. थोडेफार जोक्स वगैरे करावे लागत होते, तेव्हा तो जाऊन तयार होत होता आणि फोटो काढत होता. गर्दी तुम्ही बघू शकता, प्रचंड अशी गर्दी होती इथे. खरं तर आम्हाला पिझ्झा बर्गर खायचाच होता काही करून, पण एकही टेबल रिकामी नव्हता, त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलोच नाही. म्हटलं नाही, बाहेर जाऊन निवांतच जेवण करूयात, म्हणून मग आम्ही बाहेरच जायचं असं ठरवलेलं. इथे चिनूला चॉकलेट हवं होतं, परंतु त्याने इतके दिवसभर चॉकलेट खाल्लेले. मी स्वतः म्हटलं की अजिबात त्याला एकही चॉकलेट देऊ नका, कारण मी त्याला दुकानातून घेऊन खूप जास्त चॉकलेट दिलेले आणि तो दिवसभर तेच खात होता. त्यानंतर त्याला या बाईकवरती बसावंसं वाटलं. म्हटलं चला कोणती तरी ॲक्टिव्हिटी याला करावीशी वाटते, तर ती त्याच्यासोबत करूयात, त्याला एन्जॉय करून देऊयात. नुकतेच मी एक घोड्यावरची राईड पाहिलेली आणि मला घोड्यावरती खूप बसावंसं वाटलेलं, पण मी बसू शकत नव्हते, कारण सर्व गेम ह्या लहान मुलांसाठी होत्या. म्हणून जस्ट मी इथे माझी हाऊस भागवून घेतली खरं तर, ही पोज देऊन आणि हा डान्स करून. मोठे लोकसुद्धा आपल्या लहान मुलांसोबत खेळण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना हेल्प करत होते गेममध्ये. हे बघून खूप छान वाटलं, कारण की इथे खूप मोठे लोक होते जे की आपल्या लहान मुलांसोबत आलेले. लहान मुलं एन्जॉय तर करत होतीच, पण त्यांना हेल्प म्हणून बाकीचे लोकसुद्धा मदत करत होते. आणि हा मॉल खूप मोठा आहे खरं तर, जितकं फिरावं तितकं कमी आहे या मॉलमध्ये, आणि खूप छान वाटलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मुंबईला माझ्या 2 कारणांसाठी आलेले. एक तर माझा 18 डिसेंबरला वाढदिवस होता, तर त्यानिमित्ताने मला आयफोन घ्यायचा होता, तो मी घेतला 18 डिसेंबरला. आणि दुसरं एक काम होतं, ते म्हणजे माझं एक प्रमोशनचं काम होतं. तर माइल्स ऑफ स्माइल या स्कूलमध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले. तर त्या कामासाठी सुद्धा मी इथे मुंबईमध्ये आले होते. तर ती दोन्हीही कामं माझी झालेली, आणि आता लवकरच मी खरं तर गावीसुद्धा जाणार आहे, पण मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे की मी आता नक्की कधी गावी जाणार आहे. इथे गेम खेळायचं सोडून चिनूची ही अशी मस्ती चालू होती बॉलसोबत. आणि हा बॉल वाटतो तितका हलका नाही आहे, मला असं वाटलं खूप हलका आहे तो, पण तसं नव्हतं खरं तर. हा बॉल खूप जड होता. ही गेम काय होती ती मला काय माहिती नाही आहे खरं तर, पण चिनू नुसताच खेळत होता त्याच्यासोबत. आणि इथे छोटीशी मुलगी इथे जोरात पडली ना एवढ्या,
तरीसुद्धा बिचारी उठून उभी राहिली आणि काय रडली नाही वगैरे, काहीच बोलली नाही आणि निघून गेली तिथून. मला खूप वाईट वाटलं खरं तर. त्यानंतर ही गेम मी सुद्धा ट्राय केली आणि बघितलं तर हा बॉल मला खूप जड वाटला ढकलताना. म्हटलं हां बरोबर आहे, म्हणूनच कदाचित चिनू याला हात लावत नसेल. अँड फायनली इथे आम्ही दमून थकून घरी जायला निघालेलो आहोत. खरं तर आम्हाला अजून जेवण पण करायचं होतं. बाय बाय करा मॉलला, बाय बाय करा, बाय 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 बाय. मॉलमध्ये फिरून तसं तर खूप कंटाळा आलेला, म्हणून आम्ही जेवण करायला आता बाहेर आलेलो अस्सल मराठी बाना या हॉटेलमध्ये. इथे आपले सातारकडचे लोक आहेत आणि इथे खूप सुंदर जेवण खरं तर होतं बरं का. तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. आणि खूप भूक लागलेली, म्हटलं चला आता जेवण करूयात. एवढं खाणार का रे आता तू? मग तुझं पण. तुला काय पाहिजे, रोटी? नाही मला रोटीच. आपल्या इथं नागठाण्याचे येते. फिनिश केलं आणि माझे माझा उद्या उपवास आहे बरोबर. मी आज केस धुतलेले म्हणून मी धुणार नव्हते उद्या, म्हणून मी नॉनव्हेज खाणार नव्हते. पण सचिनची थाळी बघितल्यानंतर असा विचार केला जाऊ दे एक दिवस हे अजून उद्या पण केस धुतले तर काय प्रॉब्लेम नाही. आपल्या गावाकडची लोक येतील, नागठाण साईडची, पाटणची म्हणजे सातारकडची. टेस्ट तर असली खतरनाक जबरदस्त आहे ना की मी नेहमी दीड ते 2 रोटी मॅक्स खाते, पण आज मी 3 रोट्या खाल्ल्या आणि आता मला जात नाही, लोड झालाय आता. तसंही संपतच आलंय की. दृष्ट लावू नको का माझ्या जेवणाला. मोठमोठ्या हॉटेलांना काय करायचं, हे छोटस आहे पण ते बोलतात ना किती छान आहे. नाव मोठं लक्षात खोटं टाईप नाही. आणि हे बघा सातारी, अस्सल सातारी याला म्हणतात. डिशावर डिशा काय आता यार. वडबट्टे थांबणार आहे की कसं का जावं आम्ही घरी. 2 मिनिटं म्हणता म्हणता 2 तास झालं जेवणच चालले. आम्हाला डबल भूक लागली. चिंगी चिंगी काय चुप बस. पापड काय जाऊ दे, चालेल, काय नाही, नो प्रॉब्लेम. एक नंबर मजा आली. जेवण कसं वाटलं? एक नंबर, अस्सल मराठी बाना. ओके. तर मुंबईमध्ये आपल्या सातारची चव मिळणं म्हणजे खूप इम्पॉसिबल गोष्ट आहे. पण आज आम्ही क्रिसमस पार्टीसाठी बाहेर गेलेलो आणि बाहेर गेल्यानंतर सचिनदाजी म्हटले की आपण इथे जाऊयात. इथं आल्यानंतर समजलं की इथले लोक तर सगळे आपल्या सातारच्या कडचेच आहेत आणि मुंबईमध्ये सातारी चव एक नंबर जेवण झालं. नाही का आमच्या दोघांना सोलकढी आवडत नाही, म्हटलं तू खाशील. कंटाळा येतो तुझी वाट बघून बघून. पप्पाचं आत्ता जेवण होईल, मग जेवण होईल. कॅरी चिंगी बच्ची लोक मला असं दाखवलं मी. कृष्णामाई, हा बरोबर, तिकडे गेलेलो तेव्हा आर्यन पण होता सोबत. आणि
माझं मिसअंडरस्टँडिंग झालं, बट सिरियसली मला खूप आवडलं हे खरं तर. आणि काय ॲड्रेस काय इथला ग? अस्सल मराठी बाणा, नवी मुंबई, चेतक सर्कल का? घनसोली. ओके, पण घनसोलीमध्ये एक्झॅक्ट सेक्टर 8 मध्ये घनसोली, नवी मुंबई. काय पे ॲड्रेस तर सांगतात लोक. हे ॲड्रेस सांग नीट इथला. हॉटेल अस्सल मराठी बाणा, मराठी हॉटेल मार्केट अस्सल. गावरान थांबा. स्पेशल तांबडा पांढरा रस्सा, एक नंबर, अनलिमिटेड. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अननोन सिटीमध्ये आपल्या सातारची चव अनुभवायला मिळणं खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. गावाकडे जायची गरजही नाही असं वाटलं की ह्या हॉटेलमध्ये जेवल्यानंतर. बिलकुल नाही वाटलं, कारण मुंबईमध्ये असं जेवण नाही मिळत. काय रे, कुठंच नाही. म्हणजे मी तर नाही आजपर्यंत, मला तरी नाहीच भेटलं ऍक्च्युली. चल घरी हो चल, आता आम्ही तेच मला तर आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा, आणि लवकरच पुढचा ब्लॉग सुद्धा येईल. तर माहिती नाही कशाचा असणार आहे तो पुढचा ब्लॉग माझा, पण ठीक आहे, लवकरच येईल. तर त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा, प्रेम द्या खूप सारं, आणि तुम्हाला अजून कशा पद्धतीचे ब्लॉग बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.